नमस्कार शेतकरी मित्रांनो, आता आपण कांद्याला तिसरी ड्रिंचिंग करणार आहेत. तर यामध्ये आपण ह्युमॉल गोल्ड आणि वॉमिझोम म्हणून घेणार आहेत प्रोडक्ट, जे की पाटील बायोटेकचा आहे, ज्यामध्ये मायक्रोरायझा हा ब्लेंडेड आहे. मध्ये किती क्वांटिटीमध्ये आहे तर 1200 IP पर ग्राममध्ये आहेत मध्ये. तर आपण हा टाकणार आहेत. हा 1 ड्रामचा डोज आहे, तर आपण थोडं थोडं टाकणार आहे कारण आपल्याकडे छोटा ड्रम आहे. तर यामध्ये करणार आहेत. हा बघा आपला आंबा. तर यामध्ये आता आपण करणार आहे तिसरी ड्रिंचिंग. तर बघू काय फरक होते. मागच्या हप्त्यात ड्रिंचिंग केली होती तर थोडंसं स्लाइडली कलर हिरवा वाटत आहे, बाकी तेवढा तर फरक म्हणजे काही जाणवत नाही आहे. तर आता बघू, आता तिसरी ड्रिंचिंग करणार आहेत आपण आज. तर चला. आणि हे बघा आपल्याकडे मशीन आहेत, तर त्या मशीनचा वापर आपण करणार आहे ड्रिंचिंगसाठी. करू का चालू? आला काय बरं. शेतकरी मित्रांनो, हे बघा आपलं ड्रिंचिंग इथे चालू आहे. हे बघा तिथपर्यंत आपला आंबा आहे, तर तिथपर्यंत नई पोचते आपली. समजा हे 60 फूटची नई झालेली आहे आणि अशा प्रकारे आपल्या शेतामध्ये आता ड्रिंचिंग चालू आहे. हे बघू शकता तुम्ही. थोडं आपल्याला अपग्रेड करावं लागेल या पंपामध्ये, कारण थोडं पाणी वाया जाते. हे बघा अशा प्रकारे ड्रिंचिंग चालू आहे. मित्रांनो, इकडला अर्धा आंबा झालेला आहे, तर इकडे उरलं तर विचार केला की मिरचीला टाकून पाहू काय रिझल्ट येतात. तर आंब्यात तर तेवढे फास्ट रिझल्ट वाटली नाही, पण रिझल्ट असेल कारण हिरवागार आंबा आहे. तर मिरचीला देऊन, मिरचीला तर इन्स्टंट रिझल्ट दिसेल आपल्याला. हे बघू शकता तुम्ही, मिरचीला देणं चालू आहे. तर बघू याचे रिझल्ट आता आपण. तरी मित्रांनो, आता हे बघू शकता तुम्ही, आता दुसरा ड्रम भरणं चालू आहे आणि आता थोडीशी झाडं राहिलेली आहेत. तर हे वॅमिझोम तर आपलं पूर्ण लागलं नाही, याला आपण वाचून ठेवू, कारण आज दुपारी दुसऱ्या शेतात ड्रिंचिंग करायची आपल्याला त्याच्यासाठी. तर हे बघू शकता आता ह्युमिक. आणि तुम्हाला जर नक्की फरक वाटत असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आता हे झाडं 3 वर्ष 4 वर्ष जोपर्यंत डेव्हलप होत नाही तोपर्यंत आपण या झाडाला डेव्हलप करणार आहेत चांगलं, आणि दर रविवारी काही ना काही टाकणार आहेत. तर त्यासाठी दर रविवारी आपले व्लॉग येणार आहेत, शेतीचा व्लॉग म्हणून हा बघत चला शेतकरी मित्रांनो. आणि तुम्ही पण शिका, मी पण शिकतो. आणि हे बघू शकता झाडं, हे बघा इथे. तर आता यांना पूर्ण राहिलेले आहेत हे ड्रिंचिंग करायचे. तर चला आता अजून पूर्ण ड्रम पहिले भरू आणि मग आपलं हे डबल बुलचं यंत्र टाकलं का चाललं मग नाही घुमत. तर चला आता थोडंसं पाणी आणून मग सुरू करून देऊ फवारा. मित्रांनो, अशा प्रकारे आपली तिसरी ड्रिंचिंग कंप्लीट झालेली आहे. तर यामध्ये आपण ह्युमॉल गोल्डनं वॅमेझोम वापरलं होतं, मायक्रोरायझा आणि ह्युमिक ॲसिड. तर आंबा हा अशा क्वालिटीचा आहे, बघू शकता तुम्ही. हे बघा. तर आता बघू पुढच्या हप्त्यात तर संत्र्याने तर मोसंबीची ड्रिंचिंग करू, कारण आता 3 ड्रिंचिंग खूप झालेल्या आंब्याला. आता 1 हप्ता गॅप होऊ देऊ. तर हे बघा, या डबल बुल पोर्टेबल स्पेअर पडगिलवारचा यांनी आपण केली ड्रिंचिंग. सक्सेसफुल आहे, पण ते थोडंसं 2 जणं पाहिजे मॅनेजमेंटसाठी. आणि अजून आपण त्यासाठी आता ते कॉकवाला आणणार आहे, म्हणजे बटन दाबली का बंद, बटन दाबली का चालू, कारण हे वाया जाते थोडं इकडे झाडापासून इकडे झाडापर्यंत जायपर्यंत. तर बघू त्याचा आता. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.